नमस्कार. पहिल्यांदा माझं नाव अक्षय जिजेराव सुकरे. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा 2018च्या मुख्य परीक्षेच्या निकालामध्ये माझी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ऑब्लिक गट विकास अधिकारी गट अ या पदावर निवड झाली आहे. वयाच्या 22व्या वर्षी पहिल्याच अटेम्प्टमध्ये झाल्यामुळे खूपच आनंदात आहे. 14 फेब्रुवारी 2019 हा आमचा निकालाचा दिवस. त्या दिवशी वातावरण थोडं अशांत असं होतं, कारण आपल्या देशावर पुलवामा अटॅकमध्ये आपले 40 जवान शहीद झाले होते आणि त्यामुळे दिवसभर थोडं वातावरण बिघडलेलं होतं. मी राज्यसेवा 2019ची जी पूर्वपरीक्षा आहे तिचा अभ्यास करत लायब्ररीमध्ये बसलो होतो आणि 2-3 दिवसापासून फक्त चर्चा चालू होती की निकाल लागणार आहे. पण 6 वाजता मी जेव्हा साईट ओपन केली तेव्हा मला निकाल काही दिसला नाही. मग मी पुन्हा अभ्यास करत बसलो होतो पूर्वपरीक्षेचा. लगेच 7 वाजता मी असंच मोबाईल उघडला आणि पाहिलं तर रिझल्ट आउट असा एक मेसेज आला आणि मी पहिल्यांदा ती PDF डाउनलोड केली. तर डाउनलोड करून अक्षय नाव टाकून बघलं. अक्षय नाव टाकल्या डायरेक्ट मला लिस्टमध्ये अक्षय नाव दिसलं. तर ते मेरिट लिस्टमध्ये आहे का रिकमेंडेशन लिस्टमध्ये आहे ते आधी पहिल्यांदा पाहिलं. तर रिकमेंडेशन लिस्टमध्ये नाव दिसल्यावर आणखी थोडं बरं वाटलं की चला गडे आपलं झालं आहे. मग मी लगेच कोणती पोस्ट मिळाली, क्लास 2 हे मिळणारच होती हे नक्कीच होतं. त्यामुळे चला तरी पाहू की कोणती पोस्ट मिळाली. मग मी पुन्हा जिथं नावाच्या वरी पाहिलं तर DCEA म्हणजे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर क्लास 1 ही पोस्ट मिळालेली होती. पहिल्यांदा मला वाटलं की डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर ही पोस्ट मिळाली. मग एक बाजूचा लायब्ररीमधून एक मित्र आला, त्यानं म्हटलं की कॉंग्रॅच्युलेशन क्लास 1 झालं आहे. मग मला वाटलं की अरे मी तर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर क्लास 2 झालो आहे. मग पुन्हा मी साईटवर जाऊन पुन्हा PDF डाउनलोड करून पाहिलं आणि नंतर कळालं की खरंच आपण क्लास 1 झालो. क्लास 1 होणार होतं ही अपेक्षाच नव्हती, क्लास 2ची अपेक्षा होती आणि वाटलं होतं की क्लास 2 झालो आहे. पण नंतर मग मित्राने सांगितल्यानंतर कळालं की खरंच आपण क्लास 1 झालो आहे, कारण कॅटेगरीला माझ्या फक्त 2च जागा होत्या. आणि खूप आनंदात भर का पडली, कारण पहिला अटेम्प्ट होता आणि वयाच्या 22व्या वर्षी आणि ते पण क्लास 1 मिळाल्यामुळे. मग त्यानंतर 2 मिनटातच सगळं आनंदाचं वातावरण झालं. त्याच्यानंतर मी पहिला फोन केला माझ्या वडिलांना. तर पहिला फोन माझ्या वडिलांना लागलाच नाही. मग मी माझ्या 2-3 मित्रांना केला, त्यांना पण लागला नाही. म्हणजे माझे पहिले 2-3 कॉल कोणालाच लागले नाही. मग मी गावातल्या एका मित्राला फोन केला आणि सांगितलं की तू घरी जा आणि वडिलांना फोन दे. मग तो मित्र गावातला जो होता तो घरी गेला आणि त्यानं माझ्या वडिलांना फोन दिला. वडिलांना म्हटलं की बाबा मी क्लास 1 झालो आहे, डेप्युटी CO. हे त्यांना पण माहीत नसेल, कारण डेप्युटी CO काय असतं. पण त्यांनी एक म्हटलं की बरं झालं की म्हणजे काहीतरी मेहनत करतोस तर काय झाला असेल क्लास 1. त्यामुळे त्यांना पण आनंद झाला आणि 2 मिनटामध्येच गावामध्ये पण वातावरण आनंदाचं झालं आणि इथं पुण्यामध्ये पण. मी मूळचा तेलंगवाडी या गावचा. माझं गाव नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. 1100 लोकसंख्या असेल जवळपास. नांदेडपासून 20-1 किलोमीटर जवळच आहे. एक साधारण खेडं आहे. खेड्यामध्ये जेमतेम सुविधा असतील. माझं लहानपणी मी तिथं शिकलो. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय अशी म्हणावी तेवढी चांगली नाही. म्हणजे सर्वसाधारण परिस्थिती आहे. वडील शेती करतात, आई शेती पण करते आणि गृहिणी पण आहे. कुटुंबामध्ये आम्ही 4 बहीण भाऊ, 2 बहीण आणि 2 भाऊ आहोत. माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे आणि त्याचं MBBS कंप्लीट झालं आहे. तो आत्ता कामा हॉस्पिटल मुंबई येथे मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतो. माझं पहिली ते 5वीपर्यंत शिक्षण गावामध्येच झालं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलंगवाडी येते. 5वीला मी एक नवोदय विद्यालयाची एक एक्झाम असते ती एक्झाम दिली आणि त्यामध्ये क्वालिफाय झालो. त्यामुळे माझं 6वी ते 12वीपर्यंत शिक्षण नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेड येथे झालं. नवोदय विद्यालय ही एक रेसिडेन्शियल स्कूल असते केंद्र सरकारमार्फत अंडर मिनिस्ट्री ऑफ HRD आणि तिथे सर्व CBSEचं शिक्षण असते. त्यामुळे 1ली ते 5वीपर्यंत ग्रामीण भागात शिकल्याच्यानंतर मी डायरेक्ट CBSE शाळेमध्ये गेलो. 6वी ते 12वी नवोदय विद्यालय येथे. मला 10वीला 85% मिळाले. त्यानंतर माझं 10वीला मॅथ्स चांगलं नव्हतं. त्यामुळे काय करायचं तर पुढे PCB हा ग्रुप घेतला आणि बायो घेऊन मी 11वी आणि 12वी नवोदय विद्यालयातच कंप्लीट केली. मला 12वीला 89.67 एवढे पर्सेंट मिळाले. त्यानंतर मी डायरेक्ट मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं. मुक्त विद्यापीठातून 3 वर्षाची डिग्री BA मध्ये पॉलिटी हा विषय घेऊन मी पूर्ण केली आणि 2017मध्ये BA कंप्लीट झालं आणि 2017चीच मी पूर्वपरीक्षा जी कंबाईनची असते
ती पास झालो आणि त्याची मुख्य परीक्षा दिली आणि त्याचा निकाल 2019च्या जानेवारीमध्ये लागला. 17मध्ये डिग्री झाल्याच्यानंतर 18ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूला मी क्वालिफाय झालो आणि 2019 हे वर्ष माझ्यासाठी सुवर्ण वर्षच म्हणता येईल. कारण वयाच्या 22व्या वर्षीच मला सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई ही आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्लास 1 ह्या 2 पोस्ट मिळाल्यात. मी नवोदयमध्ये असताना नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर श्रीकर परदेशी सर होते. त्यांचे आमच्या नवोदयला एका दिवशी भेट झाली आणि तेव्हा पाहिलं की प्रशासनातील अधिकाऱ्यांचा दरारा कसा असतो, त्यांचे पॉवर्स काय असतात. त्यामुळे मनामध्ये थोडं मला वाटलं की चला आपण पण अधिकारी होऊ. पण नक्की नव्हतं की म्हणजे 12वीच्या नंतर काय करायचं ते काहीच माहीत नव्हतं. 11वी-12वी सायन्समधून झाल्याच्यानंतर मी पहिली मेडिकल आता PCB ग्रुपमध्ये झाल्यामुळं मी पहिल्यांदा 12वीच्या नंतर मेडिकलची CET एक्झाम दिली आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मला 12 मार्क कमी पडले आणि त्यामुळे मेडिकल MBBSला माझं लागू शकलो नाही. त्यामुळे मग मी काय करायचं, तर आता सायन्समधून झाल्यामुळं आता फक्त एकच मार्ग होता प्रशासनामध्ये यायचा की आता फक्त मेडिकल करून यायचं का BA करून यायचं हे काही नक्की नव्हतं. मग मी लातूरच्या शाहू महाविद्यालयामध्ये रिपीटसाठी ॲडमिशन घेतलं मेडिकलच्या CETसाठी आणि 1 वर्ष तिथं रिपीट केल्याच्यानंतर मग एका दिवशी एका महिन्यानंतर माझ्या भावाचा फोन आला की तू MPSC करतो का म्हणून. मग मी त्याला हो नाही असं उत्तर दिलं नाही. तर मी म्हटलं की करू शकतो म्हणजे जर निर्णय घेतला तर 100% करून दाखवेन. मग दुसऱ्याच दिवशी मी तिथून निर्णय घेतला की त्याला MPSCच करायचं आहे. मी एका दिवसामध्ये तिथलं ॲडमिशन कॅन्सल केलं आणि डायरेक्ट मुक्त विद्यापीठामध्ये डिग्रीला टाकून दिलं BAसाठी आणि मग मुक्त विद्यापीठामध्ये माझी BA चालू होतं आणि मी पुण्यामध्ये सेकंड इयरपासून अभ्यासाला चालू केलं. पहिला 1 वर्ष BAचा मी घरीच बसूनच बोर्ड आणि NCERT जे बेसिक पुस्तक आहेत ते सर्व वाचून घेतले आणि BA सेकंड इयर जे जून 2015पासून चालू झालं तेव्हा मी पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आल्याच्यानंतर बेसिक पुस्तके तरी गावाकडे वाचणं झालं होतं. मग मी पृथ्वीची टेस्ट सिरीज लावली आणि सेकंड इयरपासूनच मी पृथ्वीची टेस्ट सिरीजसोबत MPSC मेन्सचा अभ्यास सुरू केला आणि 2017मध्ये माझी डिग्री झाल्यानंतर लगेच कंबाईनची परीक्षा दिली आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी कंबाईन पण पास झालो आणि 2018ची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूसाठी. राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास असा काही खूप वेगळा नसतो. कंबाईनचा अभ्यास आणि राज्यसेवेचा प्रीचा अभ्यास बऱ्यापैकी सारखा असतो. मी राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा असा नेमका कोणता अभ्यास केला नाही. फक्त CSAT सोडलं तर बाकीचं जवळपास हिस्ट्री, जिओग्राफी जे कोअर विषय आहेत ते सगळीकडे सारखेच आहेत. त्याच्यामुळे मी सेकंड इयरपासून सर्व MPSC मेन्सचाच अभ्यास करायचो आणि त्यामधून अचानक मी कंबाईनची परीक्षा दिली होती आणि त्यामध्येच पास झालो. म्हणजे मला कंबाईनसाठी मला कोणता वेगळा अभ्यास करावा लागला नाही. फक्त राज्यसेवेचा मेन्सचा केला म्हणजे पूर्णपणे हिस्ट्री, जिओग्राफी हे कोअर सब्जेक्ट कंप्लीट केले आणि प्रीच्या पुढे थोडं CSAT विषय हा वेगळा असतो थोडा आणि माझं BA झाल्यामुळे मला थोडं गणित अवघड जायचं. तर मी त्याच्यासाठी आपलं कमी काय आहे किंवा आपण कशामध्ये चांगलं आहेत हे समजून घेतलं. मला गणित अवघड जातं त्यामुळे मी CSATच्या विषयामधले जे काही पॅसेज असतात, पॅसेजवर 50 प्रश्न असतात, तर मी ते 50 प्रश्न आपले घट्ट करून घ्यायचे आणि मग गणिताला बाकीचा वेळ द्यायचा. त्यामुळे माझे जे CSATचे विषय CSATमध्ये माझे पॅसेजमध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क यायचे आणि बाकीचे जे रिझनिंग आहेत तर रिझनिंगमध्ये बऱ्यापैकी यायचे. त्यामुळे CSAT हा विषय माझ्यासाठी अवघड होता पण मी त्याला अवघड वाटू दिलं नाही आणि जे काही पॅसेजमधून जो माझा स्ट्रॉंग पॉईंट होता त्याच्यातून मी पूर्ण केलं आहे आणि बाकीचं तर GS माझं कंप्लीट झालंच होतं. त्यामुळे प्री पास होऊ शकलो. MPSC मेन्सचा मी सेकंड इयरपासून अभ्यास करत असल्यामुळे मला तेवढं काही जड गेलं नाही. कारण टेस्ट सिरीजसोबत मी भरपूर आयोगाच्या प्रश्नपत्रिकाचा सराव केलेला आहे. मागच्या आयोगाचे जे काही प्रश्न आहेत 14पासूनचे ते 18पर्यंतचे ते सर्व मी प्रश्न पाहिलेत आणि खूप लिमिटेड पुस्तकं वाचतो आहे मी. पहिल्यांदा बेसिक पुस्तक म्हणजे जे NCERT आणि स्टेट बोर्ड हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचून घेतले. त्यानंतर आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पूर्ण प्रश्नपत्रिका मी पाहून घेतल्या. कारण त्याच्यातून प्रश्नपत्रिकामधले काही प्रश्न रिपीट होतात किंवा आपण किती खोलामध्ये जाऊन वाचायचं हे कळते किंवा या वर्षीच्या प्रश्नाच्या ऑप्शनवरून पुढच्या वर्षीचा प्रश्न तयार होऊ शकतो किंवा आयोगाला काय अपेक्षित आहे आणि आपण काय वाचतो हे आपल्याला प्रश्नपत्रिकांमधून कळून जाते. त्यामुळे आयोगाच्या प्रश्नपत्रिका ह्या मस्टच आहेत, आपल्याला करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर
बेसिकच्या नंतर आयोगाच्या प्रश्नपत्रिका आणि त्यानंतर स्टँडर्ड रेफरन्सेस वाचायला पाहिजे. मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं येत असतात, पण आपण कोणते पुस्तक वाचतो, तो पुस्तक वाचतो आहे म्हणून आपण तेच वाचायचे का, किंवा मग कोणाला विचारून वाचायचे. तर जे काही अधिकारी वर्ग असतील किंवा जे काही मार्गदर्शक असतील त्यांना विचारले मी, आणि जे लिमिटेड पुस्तकं आहेत तेच मी वाचले. MPSC मेन्सला जवळपास मागच्या वर्षी 3-4 महिने होते. 3-4 महिन्यामध्ये मी फक्त नियोजन लावले. दिवसातून मी फक्त 8च तास अभ्यास करायचो, कारण पूर्णपणे झोप. जीवनामध्ये फक्त एकच मंत्र वापरायचा की अभ्यास, जेवण आणि झोप. मी फक्त 3च गोष्टी करायचो दिवसातून 8 तास, आणि ते पण योग्य नियोजन लावून मी MPSC मेन्सचा अभ्यास केला आहे, आणि यातूनच मला सक्सेस भेटले. राज्यसेवा मुख्य परीक्षा झाल्यानंतर पहिल्या आन्सरकीनुसार बऱ्यापैकी चांगले मार्क आलेले होते. त्यामुळे मी पृथ्वी अकॅडमीचे संचालक विश्वनाथ पाटील सरांकडे गेलो. त्यांना सांगितलं की सर असे मार्क आलेत, तर मी काय करू. तर त्यांनी मला तेव्हाच धीर दिला की 100% तुझं क्लासहून होऊन जाईल. त्यामुळे त्यांचं ऐकून मग मी MPSC मेन्सच्या नंतर डायरेक्ट मुलाखतीला चालू केलं, आणि मुलाखतीचे त्यांनी बऱ्यापैकी प्रॅक्टिस घेतली. मी त्यांच्यापाशी 3-4 इंटरव्ह्यू दिलेत. त्यांनी पॅनलसमोर कसं जायचं किंवा कसं बोलायला पाहिजे, आपला आवाज कसा असायला पाहिजे, आपली उत्तरं काय असायला पाहिजेत, किंवा त्या पॅनलला काय अपेक्षित आहे आपल्याकडून, तर हे सर्व मी त्यांच्याकडून शिकलो. MPSC इंटरव्ह्यूची मी तयारी केलो असं म्हणण्यापेक्षा त्यांनी माझ्याकडून तयारी करून घेतली, हे योग्य ठरेल. आणि त्यामुळे त्यांनी मला इंटरव्ह्यूच्या अगोदर नेतृत्वाचे शहाणपण हे बुक दिलं होतं. मी ते बुक वाचले, आणि त्यातून नेतृत्वाचे जे काही गुण असतात तर ते मी तिथून शिकून इंटरव्ह्यूला मला बऱ्यापैकी त्याचा फायदा झाला. इंटरव्ह्यूच्या पॅनलचे प्रश्न आणि विश्वनाथ पाटील सरांनी मुलाखतीसाठी जे काही प्रश्न घेतलेत, तर प्रोफाईलवरचे म्हणा किंवा मग ग्रामीण भागाशी किंवा नवोदय विद्यालयाशी निगडीत, तर बऱ्यापैकी ते सारखे प्रश्न होते. त्यामुळे आधी तयारी झाल्यामुळे मला तिथं तेवढी भीती वाटली नाही. मी BA सेकंड इयरला पुण्यामध्ये जेव्हा आलो, तेव्हा माझं फर्स्ट इयरला माझं बेसिक जे काही होतं ते कंप्लीट झालं होतं. त्यामुळे पुण्यामध्ये आल्या मी पृथ्वी अकॅडमीची टेस्ट सिरीज लावली मेन्सची. म्हणजे मी BA सेकंड इयरला असतानाच पृथ्वीची मेन्सची टेस्ट सिरीज लावली, आणि तेव्हापासूनच MPSC मेन्सचा अभ्यास सुरू केला. टेस्ट सिरीज मला खूप छान वाटली. डिस्कशन चांगलं असतं, प्रश्न चांगले असतात, प्रश्नाची क्वालिटी असते. बऱ्यापैकी प्रश्न MPSCला पण रिपीट झालेले आहेत किंवा रिपीट होतील. तर पृथ्वी अकॅडमीच्या टेस्ट सिरीजचा मला खूप फायदा झाला. त्यानंतर पृथ्वीची मॅगझिन MPSCच्या परीक्षेला म्हणा किंवा कंबाईनला, तर मॅगझिनचा खूप फायदा होतो. मी प्रत्येक महिन्याची मॅगझिन वाचायचो, आणि त्यानंतर इयरबुक. त्यामुळे पृथ्वी अकॅडमीच्या मॅगझिनचा मला बऱ्यापैकी फायदा झाला पूर्वपरीक्षेला, आणि HRD जो MPSCचा तिसरा GS3 आहे त्याच्यामध्ये पण. स्पर्धा परीक्षा ही एक अनिश्चिततेची परीक्षा आहे. लाखो विद्यार्थी परीक्षा देतात, पण फक्त नेमकेच विद्यार्थी पास होतात. तर ते पास का होतात, तर त्यांनी एक नियोजन केलेलं असतं, किंवा काय वाचायचं किंवा काय नाही वाचायचं, किंवा अनप्रोडक्टिव्ह वर्क जे काही होत आहे तर ते कसं निग्लेक्ट करायचं, हे तेच ज्यांनी समजून घेतलं तेच स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतात असं मला वाटतं. लाखो विद्यार्थी अभ्यास करतात, पण काहीच कसं काय सक्सेस होतात. तर विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा बेसिक पुस्तकावर भर दिला पाहिजे. बेसिक पुस्तके चांगली झाल्याच्यानंतर मग आयोगाच्या जे काही मागच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पाहिल्यात पाहिजे, आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिकामधून बऱ्यापैकी आपल्याला कळते की आपण कुठे कमी पडतो आहे. त्यानंतर मग जे काही स्टँडर्ड रेफरन्सेस आहेत मार्केटमध्ये, जे स्टँडर्ड आहेत तेच वापरायला पाहिजे, किंवा जे कोणते अधिकारी वर्ग झाले असतील किंवा जे कोणते मार्गदर्शक सर असतील तर त्यांना विचारून लिमिटेड पुस्तके वाचा. एकच पुस्तक 4 वेळेस वाचले तरी चालते, पण 4 पुस्तके वाचण्यापेक्षा म्हणजे लिमिटेड अभ्यास करून कसे जास्त मार्क्स घेता येतील त्याच्यावर भर दिला पाहिजे. आणि जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन. मुलगा किती जरी हुशार असेल तर कोणालाही तेवढं लक्षात राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त रिव्हिजनवर भर द्यायला पाहिजे, आणि कमी पुस्तक वाचून जेवढं जास्त रिव्हिजन होतील तेवढं जास्त लक्षात राहते किंवा पाठांतर होऊन जाते. आणि हे एक. आणि विद्यार्थ्यांनी अपयश आल्याच्यानंतर खचून न जाता जोमाने पुन्हा तयारीला लागायला पाहिजे. आणि आता मला तर कधी अपयश आलं नाही, पण मी मार्केटमध्ये पाहिलं आहे की मुलांचे 1-2 मार्कनी रिझल्ट जातात. तर तेव्हा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्यापासून मुलांनी सावध राहायला पाहिजे. मार्केटमध्ये कसं असतं की 2 मार्क कमी पडले की मुलं खचून जातात,
किंवा मग दुसरी बाजूचे येऊन म्हणतात की अरे काय 2 मार्कने गेलास, अभ्यास करत नाही का? किंवा मग म्हणजे मागे पाय खेचणारे भरपूर असतात. तर त्यापासून नकारात्मक गोष्टीपासून दूर राहून पुन्हा तयारी करा. आपण तर अभ्यास करतोच आहोत, पण आपलं कुठं काय कमी पडलं आहे ते बघा. अपयश ही एक संधीच असते असं समजून पुन्हा जोमाने तयार लागा. यश नक्कीच तुमच्या पदरात पडेल. स्पर्धा परीक्षा जेव्हा मी अभ्यास करायचो तर तेव्हा खूप दडपण असायचं. म्हणजे काय होईल का नाही, किंवा 2-3 वर्ष झाले, आता डिग्री पण संपली, आणखी आपल्या हातात काही नाही. तर असे भरपूर मनामध्ये विचार येतात. तर मला वाटतं की या विचारांना बाजूलाच ठेवून जोमाने अभ्यास करायला पाहिजे, जोरामध्ये अभ्यास करायला पाहिजे. तर यश हे नक्कीच मिळेल. आता बऱ्यापैकी म्हणजे आता स्थिर झालो आहे. आणखी पुन्हा DCसाठी प्रयत्न करणार आहे. तर म्हणजे पहिल्यापेक्षा फक्त आता थोडं निवांत झालो आहे. जे नवीन तयारी करणारे सध्या जे मुलं आहेत किंवा मार्केटमध्ये नवीन येणारे MPSC करण्यासाठी नवीन येणारे जे मुलं आहेत, तर त्यांनी पहिल्यांदा आपण करू शकतो का, किंवा स्वतःवर विश्वास आहे का, हे पहिल्यांदा समजून त्यांनी मैदानात उतरायला पाहिजे. किंवा दुसऱ्याचं ऐकून किंवा नवीन असे काही भाषणं ऐकून, तर असं ऐकून डायरेक्ट मार्केटमध्ये उतरू नका. तुमच्यावर विश्वास आहे का, तुम्ही करू शकतो का, हे लक्षात ठेवा. किंवा अभ्यास करत असताना तो 14 तास किंवा 15 तास अभ्यास करायची पण काही गरज नाही. मी 7-8 तास अभ्यास करायचो आणि तेवढं केलं तरी भरपूर आहे. पण मन लावून 7-8 तास अभ्यास केल्याने पण स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो. आणि स्पर्धा परीक्षामध्ये असं वातावरण दिसतं आहे की पोरं अनुकरण करत आहेत. म्हणजे तो किती वाचतो आहे, कोणते पुस्तक वाचतो आहे. तर आपल्याला जरी सूट होत नसेल तरी तो 10 तास अभ्यास करतो आहे म्हणून आपण पण 10 तास अभ्यास करायचा, असं कधी करू नका. त्यानंतर लायब्ररीमध्ये असं एक वातावरण दिसतं आहे की मुलं येतात, दिवसातून 10 तास लायब्ररीमध्ये बसतात, पण सोबतच मोबाईल असतो. डायरेक्ट 2-3 घंट्याचा पिक्चर बघत बसतात, किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सअप यावर टाईमपास असतो. तर मुलांना एक आव्हान आहे की त्यांनी डायरेक्ट मोबाईल रूमला ठेवून यावं किंवा स्विच ऑफ करून ठेवा. वयाच्या 17 ते 25 वर्षामध्ये तुम्ही जर खूप अभ्यास केलात तर पुढचे वर्ष जे आहेत ते खूप सुखाचे किंवा आनंदाचे जातील. त्यामुळे आत्ता टाईमपास करण्यापेक्षा आता जो काही आपले गुण आहेत किंवा जे काही आपली क्षमता आहे ती अभ्यासामध्ये वापरा. आणि मुलांना एक मी सांगू शकतो की तुम्ही आता जी काही तयारी करताय चांगलीच करताय, फक्त की आपण कुठे कमी पडलो आहे ते पहा आणि खूप अभ्यास करा, खूप मेहनत करा. यश नक्कीच तुम्हाला भेटेल. यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.